माहेरी गेले होते. मग काय, बेत ठरला मटणाचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सायली वन्नेज किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत लोकांच्या तोंडाला पाणी आणणारा गावरान पद्धतीने बनवलेला मटणाचा रस्सा. हा रस्सा न जास्त सजावटीचा आहे ना हॉटेलसारखा, पण चव अशी की भाकरी आपोआप संपते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करायची. मी इथे 1 किलो मटण घेतलंय आणि पाय सुद्धा घेतलेले आहेत. मी पाय गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून साफ करून घेतले. जर मटणामध्ये पाय असतील तर मटणाची चव अजूनच वाढते. आता हे मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. आता हे मटण स्वच्छ धुवून झालं की मग आपण याला 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट छान लावून घ्यायची आणि ते एक 10 ते 15 मिनिटं आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आता मटण मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. मी पहिल्यांदा आळणी रस्सा बनवून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही रस्सा बनवलात तर तो अगदी पटकन तयार होतो. आळणी रस्सा बनवण्यासाठी आता आपण कुकरमध्ये 3 ते 4 पळी तेल गरम करून घ्यायचे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की मग यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकून परतून घ्यायचे. मटणाला पाणी सुटायला लागलं की मग यामध्ये मटण बुडेल इतकं गरम पाणी टाकायचे. छान मिक्स करून कुकर बंद करायचा आहे. कुकर बंद करून मीडियम आचेवरती एक 5 ते 6 आपण शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी 1 वाटी खिसलेले खोबरे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता त्याच तव्यात 2 मोठे आकाराचे कांदे थोड्याशा तेलामध्ये सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे. आता आपले खोबरे आणि कांदा छान परतून झालाय. आता ते आपण गार करून घेणार आहोत आणि गार करून झाल्यानंतर त्याचं आपण वाटण करणार आहोत. वाटणासाठी भाजलेले खोबरे, भाजलेला कांदा, एक मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा, मूठभर कोथिंबीर टाकून बारीक असं वाटण तयार करायचं आहे. वाटण आपलं छान बारीक झालं आहे. कुकर पण आपला गार झाला आहे. जर तुम्हाला आळणी रस्सा हवा असेल तर तुम्ही यावेळेस रस्सा बाजूला काढून ठेवू शकता. आपले मटण पण आता चांगले शिजलेले आहे. आता आपण रश्श्याला फोडणी देऊयात. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये आपण 4 ते 5 पळी तेल गरम करून त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची 10 ते 15 पाने टाकून कांदा आणि कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे. ते भाजून झालं की मग त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर यात 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मिरची पावडर, 2 चमचे घाटी मसाला, 1 चमचा मटण मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. परतून झाले की मग त्यामध्ये आपण शिजवलेले मटण टाकणार आहोत. रस्सा किती पातळ हवाय याप्रमाणे आपण गरम पाणी ओतायचं आहे. नंतर आपण याला 10 ते 15 मिनिटं रस्सा छान उकळून घ्यायचा आहे. यावेळेसच रस्सा टेस्ट करून त्यामध्ये मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. रस्सा आता आपला छान उकळलाय. कोथिंबीर टाकून आता आपण गॅस बंद करून ठेवू. मटण केलंय तर भाकरी पाहिजेच. आमच्याकडे सगळे मटण आणि भाकरी कुचकरून खातात. तुमच्याकडे कसे खातात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मटणाबरोबर कशाची भाकरी आवडते, बाजरीची का ज्वारीची, तेही मला नक्की सांगा. चला तर मग स्टार्ट करून घेऊयात. आज मी बनवले होते मटण अळणी, चिकन सुक्के, अळणी भात, मटण रस्सा आणि भाकरी. जर तुम्हाला अळणी भाताची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.